नमस्कार. आजची 26 ऑगस्ट. आज सकाळपासूनच आपण चॉईस फिलिंगची वाट पाहतोय. मेरिट लिस्टची वाट पाहतोय फायनलवाल्या एम-बी-बी-एस, बी-डी-एसच्या. पण नाही आली. कारण आता सध्या 4 वाजून गेले. चॉईस फिलिंग सुरू झाल्या. मेरिट लिस्ट आतापर्यंत आलेली नव्हती. मी जेव्हा व्हिडिओ बनवला तेव्हा. पण आता काही हुशार अशा असतील, की सर मेरिट लिस्ट आली आणि तुम्ही हे काय सांगताय? तुमची हुशारकी तुमच्याजवळ ठेवा. मी हा व्हिडिओ अगोदर बनवतोय हे लक्षात घ्या. कारण मागच्या 1-2 व्हिडिओमध्ये मी तशा कमेंट वाचल्या म्हणून तुम्हाला बोलतोय. काही एजंट लोकं आहे की जे म्हणतायत की तुम्ही खूपच व्हिडिओ टाकायला लागले. मग आता तुमचं काय जायला लागलं? मी पब्लिकली या माझ्या लोकांना माहिती देतोय ना. तुम्हाला पैसा कमवायचा तुम्ही तुमच्या जोरावर कमवा. बरं, आता तो विषय जाऊ द्या. आता आज चॉईस फिलिंग सुरू झालेली आहे. चॉईस फिलिंग करत असताना काळजी घ्या. म्हणजे थोडक्यात काय की जर तुम्ही एम-बी-बी-एस, बी-डी-एसचे चॉईस करत असाल, तर एम-बी-बी-एस गव्हर्नमेंट कॉलेजवर टाका. त्यानंतर जे फी स्ट्रक्चरमध्ये बसतात, तर त्या पद्धतीनं कॉलेजच्या रँकिंगनुसार कॉलेज टाका. प्रायव्हेट कॉलेज की जे आपल्या बजेटमध्ये बसतायत आणि कॉलेजची रँकिंगसुद्धा चांगली आहे. त्यानंतर बी-डी-एस जर चॉईस करायचे असतील, तर बी-डी-एस गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट असं चॉईस करा. आणि जर तुम्ही असं कोणी तुम्हाला सांगत असेल, की आपली जी चॉईस फिलिंगची लिस्ट आहे, तर ती आपल्या कॅटेगरीनुसार पाहिजे किंवा आपल्या मार्क्सनुसार पाहिजे, ऑल इंडिया रँकनुसार, तर ही पूर्ण चुकीची पद्धत आहे. म्हणजे थोडक्यात हा फॉर्म्युलाच चुकीचा आहे. जी चॉईस फिलिंगची लिस्ट आहे, तर ती कॉलेजच्या रँकिंगनुसार पाहिजे किंवा मग खूपच झालं आपलं बजेट जर खूप असं टाईट आहे, तर मग अशा वेळेस ती लिस्ट ही कॉलेजच्या फी स्ट्रक्चरनुसार पाहिजे. मग सर माझा स्कोअर एवढा आहे आणि मी हे कॉलेज वर घेतो कारण मागच्या वर्षी ते माझ्या कट ऑफमध्ये बसलं होतं. तसं करू नका. तुमचं नुकसान होईल यामध्ये. आणि फसू नका या दरम्यान, की मी तुमची अलॉटमेंट करून आणतो. मी तुमचं सगळं हे काही जे आहे, तर ते सी-ई-टी सेलकडनं किंवा गव्हर्नमेंटकडनं करून आणतो. तर ह्या फसव्या गोष्टी असतात. कुठंच काही होत नाही. विश्वास ठेवू नका. आणि मी जे अगोदर तुम्हाला विषय सांगितला, की काही 1-2 जणांच्या कमेंट मला दिसल्या, की तुम्ही जरा जास्तच व्हिडिओ पब्लिक करायला लागले. तर करू द्या ना. मी त्यांना सांगतोय, की तुमचं काय जातंय? हे सगळे लोकं माझे आहे. यांच्यासाठी मी करतोय. माझे पेड मेंबर्स मी घेतलेले ते जवळपास फुल होत आलेले आहे. तर हे बाकीचे जे पब्लिक व्हिडिओ होते मी बनवतच राहणार. ठीक आहे, थांबूया. ओके, बाय.